मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा। ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर फडणवीस शिंदेंची टीका। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाहीत फडणवीसांचा निशाणा। तर अजून किती हंबरडे फोडणं बाकी आहे, शिंदेंचा खोचक टोला। ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल। बेस्ट कामगार सेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। तर एका पराभवानं मी खचून जाणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले। चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप। तर मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिल्याची ही टीका। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी। सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्याचा आरोप करत धंगेकरांची टीका। भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे तक्रार। निलेश घायवळनंतर सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी केली जाणार। पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही। हा रिपोर्ट कोणाच्या दबावाखाली तयार करण्यात आला? सवाल उपस्थित करत भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा रोहित पवारांकडे रोख। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा। करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। तर जगताप यांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत। नोटीस पाठवणार, अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। एकदा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं? जैन धर्मसभेतील केवल्य रत्न महाराजांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। कबुतराला शांतताप्रिय म्हणत डॉक्टरांचा मूर्ख असाही उल्लेख। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत। जैन धर्मगुरू धर्मानंद महाराज यांचं वक्तव्य। तर आज सत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, धर्मानंद महाराजांचा इशारा। मविया आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेट घेणार। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनीही शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही फडणवीस आढावा घेणार। मराठवाड्यात भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी। सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबत। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार। आज महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्चिंग। दिवाळीआधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात। अद्याप केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। म्हाडाच्या कोकण मंडळ अंतर्गत आज 354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध। आरोपीवर कडक कारवाईची मागणी। शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच। भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला। जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज काय? भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित। मध्य रेल्वेवर आज दुपारी 12:30 वाजल्यापासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार। कर्जतऐवजी नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक। तर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक नसणार। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान प्रवास रखडणार। मुंबई पोलिसांसाठी 45,000 घरांची टाउनशिप उभारणार। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन। मुंबई शहरातील 75 भूखंडांवर प्रकल्पाची उभारणी केली जाणार। मुंबईसह कोकणातून मान्सूनची माघार। राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील 3 ते 4 दिवसात माघारी जाणार। हवामान विभागाची माहिती। कुख्यात गँगस्टर डी.के. रावला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। डी.के. रावच्या विरोधात खंडणी आणि जीव मारण्याच्या धमकीचे आरोप। रिमांडसाठी आज कोर्टात हजर केलं जाणार।
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला. गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कोटी गमावले. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.